नमस्कार, केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत। टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सांगली कॅम्पसच्या शालेय प्रसार परीक्षा विभागाच्या वतीने आज आंतरशालेय लोकमान्य टिळक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। आज रविवारी सकाळी 10 वाजता राजवाडा येथील पटवर्धन हायस्कूल येथे झालेल्या या स्पर्धेत मराठी, इंग्रजी आणि संस्कृत माध्यमातून 250हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यावेळी स्पर्धकांनी लोकमान्य टिळक यांचे विचार प्रभावीपणे मांडले। इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध गटात या स्पर्धा घेण्यात आल्या। लोकमान्य टिळक एक झंझावती व्यक्तिमत्व, क्रांतिकारकांचे आधारस्तंभ लोकमान्य टिळक, लोकमान्य प्रणीत सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक चळवळी, तसेच लोकमान्यांचे शेतीविषयक अर्थशास्त्रीय विचार आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण आणि ओजस्वी भाषणे सादर केली। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेपासून ते स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुःसूत्रीपर्यंतच्या विचारांचा विद्यार्थ्यांनी यावेळी प्रभावी वेध घेतला। ब्रिटिशांच्या अन्यायकारक कारभारावर टिळकांनी केलेली कठोर टीका, शेतकरी व दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांसाठी केसरीमधून उभारलेला बुलंद आवाज, स्वदेशी उद्योगांना दिलेले प्रोत्साहन, देशातील संपत्ती देशातच राहावी हा आर्थिक दृष्टिकोन, तसेच राष्ट्रनिर्मितीसाठी उभारलेल्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचा विद्यार्थ्यांनी यावेळी अभ्यासपूर्ण आढावा घेतला। लोकमान्यांची दूरदृष्टी, राष्ट्रभक्ती, लोकजागृती आणि संघर्षशील नेतृत्व यामुळे ते खऱ्या अर्थाने युगपुरुष ठरल्याचे वक्त्यांनी ठामपणे मांडले। आजच्या सोशल मीडियाच्या युगातही विद्यार्थ्यांनी लोकमान्यांचे विचार आत्मीयतेने, तन्मयतेने आणि आत्मविश्वासाने मांडत राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य, स्वाभिमान, शेतकरी प्रश्न, सामाजिक न्याय आणि राष्ट्रभक्तीचे महत्त्व अधोरेखित केले। प्रत्येक स्पर्धकाने विषयाचा सखोल अभ्यास करून केलेल्या प्रभावी सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह लोकमान्यांच्या विचारांनी भारावून गेले। आंतरशालेय लोकमान्य टिळक वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे पालक आणि त्यांचे शिक्षक यांच्या या स्पर्धेबद्दलच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। मी सौ स्वाती सुनील कोळी, मी मिरजमध्ये केम्ब्रिज इंटरनॅशनल बाय GPMT मिरज येथे शिक्षिका म्हणून काम करते। बरं, आमच्या या आयोजित वक्तृत्व स्पर्धांमध्ये आपल्या शाळेची दरवर्षी मुलं सहभागी होतात। हो, याबाबत मुलांचा उत्साह कसा असतो, रिस्पॉन्स कसा असतो, किंवा या स्पर्धेमुळे मुलांच्यात काय डेव्हलपमेंट दिसते तुम्हाला? मुलांमध्ये डेव्हलपमेंट म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला आत्मविश्वास हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे। कारण आता आपल्याला पुढे जायचं, कॉम्पिटिशनच्या युगामध्ये पुढे जायचंय म्हणलं तर स्वतःवर असणारा विश्वास आणि तो म्हणजे आपला आत्मविश्वास, आणि तो टिळकांमुळे त्यांच्या लक्षात येतो की आता बाबा स्पर्धा आहे। जून मध्ये आज चालू झालं की आपल्याला ऑगस्ट मध्ये स्पर्धा म्हणजे निकाल असतो, जुलै मध्ये आपल्याला लक्षात येतं की बाबा स्पर्धा आणि मग ते आमच्याकडे यायला चालू करतात की मॅडम त्यांचं लेटर आले का, आपल्याला कुठले विषय आहेत, काय आहेत बाबा। लेटर आल्यावर सगळं आपल्याला कळणार ते की त्यांनी कोणते विषय दिलेले आहेत, आणि ते लेटर आल्यावर मग त्याच्यापासून ते मुलांनी मग काय करायचं की चॅट GPT पेक्षा त्यांनी पुस्तक वाचून त्याच्यामधले टिळकांना त्यांनी वाचलं, टिळकांना समजलं आणि टिळकांना त्यांनी जाणून घेतलं की बाबा हे टिळकांनी आपल्याला शालेय जीवनापासून तर त्यांचं स्वातंत्र्य काळापर्यंत म्हणजे ते कसे परखडपणे राहिले आणि त्यांच्याकडून कोणती भूमिका आपण घेतली पाहिजे, कोणते गुण त्यांचे घेतले पाहिजे, म्हणजे सगळ्याचा अभ्यास मुलांचा होता। आणि त्यामुळं इथं कसं स्पर्धा तर शाळेत पण होतात, पण शाळेच्या बाहेरही स्पर्धा आहेत हे त्यांना लक्षात येतं। आणि मग ज्या वेळेला ते इथं येतात स्पर्धेसाठी त्यावेळेला सगळ्या शाळांचा सहभाग बघून त्यांचा आणखीनच उल्हास म्हणजे वाढतं, आणि त्यांना असं वाटतं की बाबा या सगळ्या स्पर्धेमध्ये या सगळ्या मुलांमध्ये आपल्या शाळेचं नाव यायला पाहिजे, माझा नंबर यायला पाहिजे, मुलांच्या थोडक्यात स्पोर्टिंग स्पिरिट पण डेव्हलप होतं आणि चुरस आणि जिद्द निर्माण होते। ती जिद्द त्यांना कायम म्हणजे त्यांना हे मोटिवेशन देतं की बाबा की आपल्याला पुढे जायचंय। एवढंच नाही, आपल्याला ह्या स्पर्धेमार्फत एवढंच मुलांच्या लक्षात येतं की इथूनही आपल्याला जर आपण जास्त चांगली मेहनत घेतली तर आपल्याला यश नक्कीच येणार, हे मुलांना त्यावेळेला लक्षात येतं। आणि आलेला निकाल खेळाडूपणे स्वीकारण्याची पण एक मानसिक तयारी चांगली होती। आणि आणखी एक आलेला अनुभव म्हणजे ज्यांचा मागच्या वेळेला म्हणजे आलेलाच आहे नंबर, आणि ज्यांचा नाही आला ते नाराज झाले, त्यांना स्पेशली आम्ही जवळ जाऊन सांगितलं बाबा असं ही स्पर्धा म्हणजे एवढीच नाहीये, पुढच्या वर्षी हे आहेत आणि एकच स्पर्धा नाही, आपल्याला अशा भरपूर स्पर्धा द्यायच्या, त्यामुळे इथं एवढ्यातच नाराज व्हायचं नाही आपण।
तर ह्याला अपयश पण पचवता यायला आलं पाहिजे पाहिजे, बरोबर. आणि यशामध्ये आपण जास्त गुरफटून पण नाही जायचं. जायचं बरोबर. ह्या सगळ्या बरोबर. गोष्टी मुलांना म्हणजे लक्षात आणि हे येतात. सगळे गुण आपण लोकमान्यांकडनं निश्चितच शिकू त्यांच्याकडून नक्कीच शकतो. घेतलेले आहे आणि लोकमान्य टिळक हे मुलांसाठी खरंच प्रेरणादायी आहेत आणि असं व्यक्तिमत्व घडणं म्हणजे हे आणि खरंच आहे. आजच्या जेन झीच्या जमान्यामध्ये तर निश्चितच मुलांनी लोकमान्यांचा आदर्श ठेवलाच पाहिजे. ठेवलंच पाहिजे आणि असा आपण पुरुष म्हणजे या- होऊन खरं गेला आपल्या शिक्षकांचं पण कौतुक आहे की आपण पुढाकार घेऊन मुलांना ह्यात सहभागी करता. याचं कारण पण मुलांचा उत्साह त्या मुलांच्या उत्साहापुढे आम्हाला पण म्हणजे तेवढाच उत्साह येतो की बाबा करून ह्या घेऊया. मुलांकडून आपण करून घ्यायचं. मग आम्ही बरोबर, शाळेत पण बरोबर. बाबा आम्हाला थोडस मुलांसाठी वेळ द्या हे द्या असं करून आम्ही मुलांकडून करून बरोबर, घेतलेलं आहे. नक्कीच मॅडम. आणि दरवर्षी असाच आपला सहभाग असू दे. त्याचबरोबर आपण शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील घेतो, त्यासाठी देखील तुमचा असा सहभाग आम्हाला मिळू दे. धन्यवाद मॅम. हा मी केम्ब्रिज इंटरनॅशनल बाय JPMT मिरज मधून आले आहे. माझं नाव आहे माधुरी मॅम. नमस्कार. येस. या आपण वक्तृत्व स्पर्धा ज्या घेतो यामध्ये आपल्या शाळा कधीपासून या शाळेत विद्यार्थ्यांना बसवती? आम्ही एकंदर 3 वर्षापासून या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय आणि मुलांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. जो उत्साह 2 वर्षाच्या पूर्वी होता तो आता डबल झालेला दिसून येतोय. वा. कारण बरेचसे आमच्या विद्यार्थी आहेत त्यांना अतिशय उत्कृष्ट पारितोषिक आणि हा जो उपक्रम आपण राबवलेला आहे तो अतिशय उत्तम आहे. त्यामुळं ह्या वक्तृत्व स्पर्धांमुळे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये काय बदल दिसून आले आपल्याला? त्यांचा आत्मविश्वास वाढतो. एकंदर त्यांचं जे ऑलराऊंड डेव्हलपमेंट आहे त्याच्यासाठी अतिशय महत्वाचे जे आहे ते कॉम्पिटिशन होत आहे. आणि सध्या येस Actually, due to this competition, students develop their all-round abilities, their confidence boost. Again, they improved their speaking skills. They started reading a lot of books. Yes, they they want to participate in this competition, so they started repeatedly. They started reading more about the Lokmanya Tilak, and really whatever the changes are there in our students, it is wonderful. Thank you, ma'am. हा ओके, थँक्यू मॅडम. नमस्कार, माझे नाव राजश्री साळुंखे. मी AB पाटील स्कूलमध्ये शिक्षिका आहे. माझे आज 6 विद्यार्थी या शाळेमध्ये या स्पर्धेसाठी सहभागी झालेले आहेत. गेली 2 वर्ष झाले या स्पर्धेमध्ये अतिशय उत्साहाने विद्यार्थी सहभागी होतात. कारण एक चांगल्या प्रकारे मुलांना वक्तृत्व या स्पर्धेसाठी चांगल्या प्रकारे आयोजन केल्यामुळे आणि या स्पर्धेचं आयोजन केल्यामुळे समाजामध्ये जे महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत त्यांच्याविषयी माहिती किंवा त्यांच्याविषयी आपल्याबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीची ही संधी मिळते. त्यामुळे आज खरोखरच या माध्यमातून इंग्रजी माध्यमातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी मिळते. मराठी भाषा जी आहे ती सुद्धा इथे समृद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. संस्कृत, हिंदी, संस्कृत, मराठी आणि इंग्रजी या भाषेतून या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारे संधी देण्याचा प्रयत्न इथे या शाळेच्या माध्यमातून किंवा या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आज आपण लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ज्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा घेतो त्याकरता इथं एकत्र जमलेलो आहोत. तर आपल्यासोबत आहेत जोशी सर, तासगावच्या शाळेचे आहेत. सर, शाळेची 2 मिनिटात ओळख सांगा. मी सांगली शिक्षण संस्थेच्या तासगावच्या शाळेमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आमच्या शाळेची कायमच या आंतरशालेय स्पर्धांमध्ये आमच्या शाळेचे अनेक विद्यार्थी सहभागी होत असतात आणि चमकतही असतात. कारण आंतरशालेय टिळक वक्तृत्व स्पर्धेला फार मोठी अशी परंपरा आहे आणि त्या परंपरेचा वारसा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुढे नेत आहे, याच्यात आम्हाला आनंद वाटतो. या सर स्पर्धांमुळे मुलांच्यात काय बदल जाणवतो तुम्हाला? हा, नक्कीच. स्वाभाविकपणे मुलांच्या अनेक गुणवैशिष्ट्य जशी खेळांमधनं त्यांचं शारीरिक कौशल्य पणाला लागतं, तसंच बौद्धिक स्पर्धांमधनं सुद्धा जी मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही अंतःकरण आहेत, या अंतःकरणांचा विकास त्याच्या स्वरूपात घडून येतो. आजकालच्या नवीन युगामध्ये जसं ChatGPT किंवा अन्य गोष्टींना प्राधान्य जसं मिळतंय, पण या कालावधीत सुद्धा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं चरित्राचं वाचन या निमित्तानं मुलांकडून घडतं. याच्यापेक्षा वेगळं काही घटना असायला वाव आहे. म्हणजे मुलांच्या एकंदर अभ्यास करण्याच्या प्रकृतीत किंवा सभाधीटपणा इत्यादी सगळे गुण या निमित्तानं काय होतंय की मुलं या निमित्तानं टिळकांच्या संदर्भातनं वाचन करतात. म्हणजे जी वाचन संस्कृती हरवत चाललेली आहे त्या वाचन संस्कृतीला या निमित्तानं वाव मिळतो आणि त्या निमित्तानं सभाधीटपणा मुलांच्या मध्ये घडतो. पुढे येऊन काहीतरी सांगणं
आणि ते सबाधितपणानं सांगणं आणि ठामपणानं सांगणं हे गुणवैशिष्ट्य यामुळे डेव्हलप निश्चित स्वरूपात होत आहेत. ओके, धन्यवाद सर. इथून पुढेही असाच सहकार्य अपेक्षित आहे आपलं. धन्यवाद. सर, आणि एकच प्रश्न सर विचारावा वाटतो. आपण टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ज्या शालेय परीक्षा घेतो, 5वी ते 10वी आपण वेगवेगळ्या परीक्षा घेतो मुलांच्या, तर त्याबद्दल मुलांच्यात काही फरक जाणवतो का? विद्यार्थी आपले बसतात का? या निमित्तानं होतंय की ज्या संस्कृत परीक्षा असतील किंवा इंग्रजी विषयाच्या एलिमेंटरी परीक्षा असतील, या परीक्षांना सुद्धा या निमित्तानं प्रतिसाद मिळतोय आणि मुलं या निमित्तानं शालेय अभ्यासक्रमाच्या शिवाय सुद्धा नवीन वाचनाच्या दृष्टिकोनातनं या परीक्षांचा निश्चित उपयोग विद्यार्थी करून घेत आहेत. त्याच्याकरता विद्यापीठाचे शतशः आभार आहेत. धन्यवाद सर. आता आपल्या सोबत कुलकर्णी सर आहेत, यांची कन्या देखील या स्पर्धेत सहभागी झालेली आहे, तर आपण यांना साधारण स्पर्धेबाबतचा अभिप्राय विचारूया. नमस्कार सर. नमस्कार. हा. माझं नाव प्रसाद कुलकर्णी, माझी कन्या प्रांजल कुलकर्णी. बर. ती आपल्या इथे गेले 4-5 वर्ष कंटिन्यू येते हा. आणि सांगायचा मुद्दा असा की ह्या अनुषंगाने टिळकांवरती इतका अभ्यास करायला मिळतो हा. पालकांनाही आणि मुलांनाही, बरोबर. की आपण न वाचलेले न पाहिलेले अनेक प्रसंग आपल्या समोर येतात आणि हेही त्याचे भाग आहेत हे आपल्याला त्याची जाणीव होते. या सगळ्या गोष्टीचा आता चालू घडामोडींशी रिलेटेड आहेत का, असं जाणवतं का तुम्हाला? 100% जो आपण लोकमान्यांचा अभ्यास होतो या निमित्त, हो हो त्या गोष्टी आता मार्गदर्शक ठरतात का? निश्चितच. कारण आजकाल जेनजी जी मुलं आहेत किंवा हा. जेन अल्फा, बरोबर. ही मुलं फक्त मोबाईलशी कनेक्टेड असतात. त्यांना ते फक्त स्क्रोलिंग करणं ह्यातनं बाहेर काढण्यासाठी आपली संस्था जी काही काम करते ते खूप छान काम करते, की जेणेकरून मुलांना पुस्तक वाचनाची आवड निर्माण होतीये किंवा त्यावेळेला स्वातंत्र्य चळवळीसाठी ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या होत्या ते मुलं फॉलो करतायत आणि टिळकांचं कोणतीही गोष्ट आजही अनुकरणीयच आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर. इथून पुढे देखील अशी सहभागी होऊ दे. लोकमान्यांचा अभ्यास जरी ती 10वी पासून गेली तरी सुद्धा चालू राहू दे. अगदी. आणि तुमची संस्था खूप छान काम करते आणि असंच खूप उत्तरोत्तर प्रगती हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार. आजच्या आपल्या वक्तृत्व स्पर्धा या सांगली कोल्हापूर जिल्ह्यासाठी अशा आपण आयोजित केलेल्या होत्या. तर आता माझ्यासोबत तासगाव वरून आलेले पालक आहेत. तर नमस्कार. आपण सर आपली ओळख सांगा. मी इमाम शेख, मी RCC कॉन्ट्रॅक्टर आहे, इंजिनियर आहे. मी तासगाववरून आमच्या मुलगीला कन्येला इथं गट नंबर 2 मराठी मीडियममधून वक्तृत्व स्पर्धेसाठी इथं घेऊन आलोय. बर. कशी वाटते स्पर्धा, स्पर्धेचे विषय, मुलांची तयारी याबद्दल काय सांगाल? अतिशय छान. मला म्हणजे कसं आहे, मुलांची पण इथं म्हणजे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या शाळेतून मुलं इथं आलेत आणि त्यांचा परफॉर्मन्स म्हणजे त्यांचा जो उत्साह बघून म्हणजे आनंद होतोय. आणि अगदी आम्ही आता पालक म्हणून बाहेर उभा राहिलो, आम्हाला वेळ गेलेला पण कळला नाही, कारण इतकं वातावरण एकदम छान तुम्ही निर्माण केलं होतं. आणि स्पर्धेचं नियोजन कसं हा, वाटलं? नियोजनच्या बाबतीत बोलायचं झालं तर कसं आहे, कारण आम्ही वेगवेगळ्या स्पर्धेला मुलांना आमच्या घेऊन गेलो होतो त्याच्या अगोदर, परंतु तिथलं नियोजन जे आहे ना ते काही एवढं काय म्हणजे तुमच्या नियोजनासारखं खास वाटलं नाही. हे नियोजन विशेष सांगायचं म्हटलं तर कसं झालं, या नियोजनमध्ये मला कसं आहे एकदम पारदर्शकता वाटली. म्हणजे मुलांना जे पर्सनल त्यांच्या वर्गामध्ये बोलवून त्यांची स्पर्धा घेतली, तिथं पालकांना अलाउड नाही किंवा इतर शिक्षकांना अलाउड नाही, तर ती स्पर्धा म्हणजे मला उत्तम वाटली. कारण विद्यार्थी जो काय परफॉर्मन्स करेल तोच रिझल्ट येणार आहे. आणि रिझल्ट पण तुम्ही तातडीने घेतला नाही ते पण मला कल्पना छान वाटली. कारण काय, प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलांचा नंबर यावा आणि आपल्या मुलाचा नंबर बसला पाहिजे, मुलगा आपला छान बोलतोय. इतरांचा परफॉर्मन्स त्यांना माहित नसतोय, मग ते कसं होतंय त्यामध्ये वाद विवाद असल्या गोष्टी होतात. परंतु तुमच्या ह्या नियोजनमुळे असा विषय आहे की तुम्ही स्पर्धेचा निकाल डायरेक्ट पालकांना कळवतात. तुम्हाला पण माहित नाही की बाबा त्यांचा पाल्य कोण आहे आणि ते पालक म्हणजे पाल्यांना म्हणजे त्या ह्यांना प्रेक्षकांना पण माहित नसतोय. त्यामुळे रिझल्ट तुमचा पारदर्शक होणार आहे आणि जो काय निकाल येईल ते तुम्ही 1 तारखेला तुम्ही डिक्लेअर करणार आहे. समारंभ आहे त्याच्या आधी आम्ही सांगू. त्यामुळे पारदर्शक जे नियोजन आहे ते मला खूप आवडलं. एकंदर मुलांच्या प्रगतीत ह्या स्पर्धा आपण चांगला हातभार लावतात असं समजूया. तुम्ही दरवर्षी अशाच उत्साहानं मुलांना यामध्ये घेऊन या. पालक म्हणून पण तुमचा सहभाग आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. 100%. धन्यवाद. 100%. धन्यवाद मॅडम.
नमस्कार मॅडम. नमस्कार. आपला मुलगा या स्पर्धेत कधीपासून सहभागी होतो? त्यानं यावेळी लोकमान्यांच्याला यावेळी ऍक्च्युली पहिल्यांदाच घेतला, कारण बाकीच्या सगळ्या स्पर्धेत असल्यामुळं त्याला इथं यायला ते नेमका वेळ मिळायचा नाही. आणि ह्यानं बाकीच्या स्पर्धा ह्या वर्षी सोडल्या आणि टिळकांचं करणारच म्हणाला. अक्षरशः त्यानं 24 तासात त्याचं पाठ केले. बरोबर. स्वतः नॉलेज घेऊन. या स्पर्धेसाठी आपण ठेवलेले विषय किंवा हे कसं वाटतंय या तुम्हाला? वर्षीचे एकंदरीत? विषय मस्तच आहेत. म्हणजे एक तर टिळकांच्या विषयी सांगण्यासारखं भरपूर आहे. एक तर आपला टायमिंग 3 मिनिट आहे, पण त्याच्यात किती गोष्टी सांगायच्या नाही असं होऊन जातं. पण खूपच मस्त विषय आहेत, कारण ज्या विषयात आपण मूवी मध्ये पिक्चर मध्ये वगैरे बघतो, पण ते असे आपण पटकन बोललो येऊन जात नाही जातात. किंवा ते वाचनात येत नाही. पण अशा विषयांमुळं त्याविषयी आपला फोकस वाढतो आणि त्याचा अभ्यास केला जातो आणि मुलांना माहिती होतं. म्हणजे हे विषय ठेवून आपण लोकमान्यांचे विचार अगदी मुलांच्या मनात रुजवायचा प्रयत्न करतोय. तो सफल होतोय असं 100%. दिसतंय. म्हणजे माझा एक्सपिरियन्स असा आहे की हे पाठ करताना आता त्यानं टिळकांच्या विषयी लहानपणापासून त्याला माहिती आहे, पण तो इतका तो स्वतः प्रभावित झाला की असं मला वाटलं तो त्या काळी असता तर तो लढायला गेला असता 100%. एवढं छान. अतिशय. दरवर्षी त्याला असं सहभागी करा. हो, अवश्य, आपण मराठी, इंग्लिश, संस्कृत या तिन्ही माध्यमांमध्ये हो. या स्पर्धा घेतो. तर या दरवर्षी एका माध्यमांमध्ये अशा प्रकारे तुम्ही विद्यार्थ्यांना सहभागी हो करा. नक्कीच. धन्यवाद मॅडम. नक्कीच. थँक्यू. नमस्कार. आज आपण टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शालेय प्रसार परीक्षा विभागातर्फे आंतरशालेय लोकमान्य टिळक वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं होतं. या स्पर्धा मराठी, इंग्रजी, संस्कृत अशा 3 माध्यमांमध्ये घेण्यात आल्या. इंग्रजी 9वी 10वी या गटासाठी आपल्याला सांगलीमधील सौ स्नेहल अभ्यंकर या परीक्षक म्हणून लागल्या. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्याला आजच्या या स्पर्धांचा कसा अनुभव वाटला याबद्दल आम्हाला थोडक्यात शेअर करा. मुलांची तयारी कशी होती किंवा काय? म्हणजे यापूर्वी पण मी परीक्षण केलेलं आहे, पण याच्यात मला फरक वाटला की मुलं जास्त कॉन्फिडेंटली बोलली आणि जरी विचार इकडनं गोळा केलेले असले तरी पण ते आपल्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि पाठ केल्यासारखं बोलली नाहीत. मुख्य म्हणजे मला असं वाटतं की त्यांचं भाषेचं प्रेम थोडं जास्त वाढलेलं आहे आणि भाषा आपण चांगल्या प्रकारे आपण आपले विचार भाषेत मांडू शकू, त्यांचा कॉन्फिडन्स पण त्यांचा वाढत आलेला आहे. थँक्स टू टीमोबी. धन्यवाद मॅडम. आपल्या टीमावीतर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धांच्या इंग्रजी माध्यमाच्या परीक्षणाकरता आपल्याला सांगली आणि हरिपूर येथील वेल नोन पर्सनॅलिटी सौ मृणाल जोशी आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेल्या होत्या. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्याला आज मुलांचा कसा अनुभव होता? आजच्या तयारी कशी होती? हो, मुलांची तयारी चांगली होती. म्हणजे पालकांनी आणि शाळेतल्या शिक्षकांनी पण त्यांची तयारी करून घेतलेली दिसत होतं. आणि सगळ्यात मला आनंद म्हणजे ह्याच्यात म्हणजे मी इंग्रजी वक्तृत्वासाठी होते आणि पण त्याच्यामध्ये इंग्लिश मिडियमची मुलं आणि मराठी मिडियमची मुलं दोन्ही होती. आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांच्या बरोबरीने सुद्धा आपल्या मराठी मिडियमच्या मुलांनी तेवढ्याच तोडीने अगदी कॉन्फिडेंटली तिथं आपले मुद्दे अगदी व्यवस्थित मांडलेले आहेत आणि ह्याचा मला आनंद होतोय. आणि दरवर्षी छान वाटतं. मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा ह्या मुलांची तयारी चांगली होती. बरोबर. आणि खूप छान वाटलं परीक्षण करत असताना. मराठी माध्यमाची मुलं सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या तोडीस तोड आहेत आणि कॉन्फिडन्स म्हणजे मुख्य इंग्लिश कम्युनिकेशन करायला कॉन्फिडन्स लागतो आणि तो मराठी मीडियमच्या मुलांच्याकडे नसतो. पण आता ह्या गेल्या 2 वर्षामध्ये मला जाणवायला लागलेलं आहे की मुलं उत्साहाने मराठीमध्ये न भाग घेता इंग्लिश वक्तृत्वामध्ये घेत आहेत आणि कॉन्फिडेंटली ते मुलं बोलतायत. म्हणजे आपल्या स्पर्धांचा उद्देश साध्य होतोय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि अनुषंगानं विषयाच्या अनुषंगानं बोलतात अगदी व्यवस्थित मुद्देसूद मांडतात आणि पटवून दिल्यासारखं मांडतात. ह्याचा सगळ्यात म्हणजे 7वी 8वीची मुलं असून सुद्धा पटवून दिल्यासारखं बोलतायत ती मुलं. बरोबर. ह्याचा म्हणजे छान वाटलं हे एकंदर आपल्या स्पर्धेचा उद्देश साध्य होताना दिसतोय. हो. धन्यवाद मॅडम. असंच तुमचंही आम्हाला सहकार्य लाभू दे. थँक्यू. आंतरशालेय लोकमान्य टिळक वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचं सादरीकरण आपण पाहूयात. आणि नवीन व्यवस्था निर्माण करतो. लोकमान्य टिळकांचे शब्द, त्यांची
शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपणही व्हावे तया सम, हात सापडे बोध खरा. एवढे बोलून मी या व्यासपीठाची आणि ज्ञानपीठाची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्याच्या मनात भीती असते तो गुलाम होतो आणि ज्याच्या मनात धैर्य असते तो इतिहास घडवतो. आज मी निर्भय मनाचे रत्न या विषयावर माझे विचार मांडणार आहे. रत्न म्हणजे मौल्यवान वस्तू, पण जगातील सर्वात मौल्यवान रत्न कोणते? सोने, हिरे की मोती? नाही, जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे निर्भय मन. कारण निर्भय मन कोणाच्याही ताकदीने हिरावून घेता येत नाही. मित्रांनो, निर्भय मन म्हणले की सर्वप्रथम आठवतात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. इंग्रजांचे राज्य असताना त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत फार थोड्या लोकांमध्ये होती, पण टिळकांनी भीती बाळगली नाही. त्यांनी ठामपणे घोषणा केली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हा केवळ घोष नव्हता, तो एका निर्भय मनाचा ज्वालामुखी होता. या घोषणेने लाखो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला पेटली. टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रकातून इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. तुरुंगात असताना सुद्धा त्यांनी गीता रहस्य हा महान ग्रंथ लिहिला. संकटे आली पण त्यांचे धैर्य कधीच कमी झाले नाही. मित्रांनो, आज आपल्याला इंग्रजांशी लढायचे नाही, खोटेपणाला घाबरायचे नाही, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा आहे आणि नेहमी सत्याची साथ द्यायची आहे. लक्षात ठेवा, किती संधी हिरकावून घेते, धैर्य इतिहास घडवतो. चला आपण लोकमान्य टिळकांसारखे निर्भय बनूयात, कारण निर्भय मन असणारा माणूसच स्वतःचे भविष्य घडवतो आणि राष्ट्राचा इतिहास लिहितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि खरे राष्ट्रभक्त होते. त्यांच्या एका घोषणेने लाखो भारतीयांच्या मनात ज्वाला प्रज्वलित केली. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला. बालपणापासूनच ते बुद्धिमान, स्वाभिमानी आणि सत्यप्रिय होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी देशातील तरुणांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्यांचा ठाम विश्वास होता. एका वाक्याने कोट्यावधी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पडली व ती ठिणगी पेटवणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर. मित्रांनो,